माते, दिन की शुरुआत हो गई है। ये लीजिए अपना अस्त्र और काम की शुरुआत कीजिए। जरूर पुत्र। रोजची पूजा हेच करून जातात, त्यामुळं मंदिर साफसफाई होत नाही, कारण सकाळची घाई गडबड खूप जास्त असते. त्यामुळे मंदिराची डीप क्लिनिंग कधीच होत नाही. आणि मी करावी म्हटलं तर पूजा हे करून जातात, त्यामुळे मलाही वेळ मिळत नाही. मग प्रत्येक संडेला किंवा इतर दिवशी ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी हे एक दिवस डीप क्लिनिंग साठी काढतात. तर आज हे डीप क्लिनिंग करतायत. जास्त काळ होत नाही, फक्त अगरबत्तीमुळे थोडंसं हलकासा काळापणा वगैरे आलेला असतो, तितका पुसून घेतात. गाईज हे बघा, मम्मा इथं पोहे बनवायला लागले माझ्यासाठी स्पेशली. ह्यांची आता पूजा झाली, त्यामुळे सर्वांना मी पोहे देते. ह्या कुशन्स मी हाताने बनवलेल्या होत्या. ह्या डिझाईन्स वगैरे ज्यावेळी मी आर्मीमध्ये होते त्यावेळी मला ह्या डिझाईन्स कोणीतरी सांगितलेल्या, तर त्यावेळेस मी या स्वतःच्या हाताने बनवून मग त्याच्या मेजरमेंटने मी आतली कुशन बनवून घेतली होती आणि ह्या कुशनची डिझाईन मी स्वतः बनवले. प्लस मी अजून सॉफ्टटॉईज पण बनवलेले आहेत स्वतःच्या हाताने. मला भरपूर गोष्टी डेकोरेशन करायला आवडतात घरच्या. ह्या पण मीच शिवलेल्या आहेत सगळ्या. आता ही कुशन तर मी हलवू शकत नाही, कारण सिम्बाचा हा कॉर्नर फिक्स आहे. हा कॉर्नर किंवा तो कॉर्नर दोन्हीपैकी एक कॉर्नरला हा फिक्स झोपलेला असतो आणि ह्याची झोपमोड झाली की मग परत चिडचिड करतोय. घरात सगळीकडे फाडायचं, चेअर फाडायच्या, कुशन्स फाडायचे, सगळं फाडायचं. त्यामुळे त्याची झोप पूर्ण होऊ देतोय आम्ही व्यवस्थित. मी काल सोफ्याचे कव्हर वगैरे सगळे स्वच्छ धुवून घेतले होते, कारण एक दिवस आता खूप दिवसानंतर ऊन पडलेलं होतं, त्याच्यामुळे सोफ्याचे कव्हर चेंज केले पहिला. आणि हे धुवून छान आता वाळवून मी याला पॅक करून ठेवेन. सिम्बामुळे सारखेच सोफ्याचे कव्हर आम्हाला धुवावे लागतात, कारण त्याचे केस चिकटतात. त्यामुळे आम्हाला ते नेहमी चेंज करत राहायला लागतंय. मी तुम्हाला माझे बनवलेले सॉफ्टटॉईज दाखवते. हे सॉफ्टटॉईज मी स्वतः बनवलेत. आर्मीवाल्यांच्या ज्या लेडीज असतात ना, त्यांना माहिती असेल की आर्मीमध्ये आम्हाला असे छोटे छोटे क्लासेस असतात. तर हे कोर्स मी केले होते. सॉफ्टटॉईजचा कोर्स मी थोडा बेसिक कोर्स मी आर्मीमध्ये केला, आर्मी थ्रू केला होता. आणि ऍडव्हान्स कोर्स मी बाहेर सिव्हिल मधून केलेला होता. तर भरपूर सेल पण झालेत माझे, आणि मी आता फक्त माझ्याकडे इतकेच राहिलेले आहेत, बाकी सगळे सेल झालेत. हे बाप्पा आणि हा टेडी आहे, हा 1/2 मीटरचा टेडी आहे. आणखी पण मोठे मोठे होते माझ्याकडे, 5 मीटरचा पण टेडी माझ्याकडे होता. सगळे सेल आउट झालेत, आता जास्त शिल्लक नाही आहेत माझ्याकडे. मी त्यावेळेस भरपूर असे बनवून विकलेत, कोर्सेस घेतलेत, क्लासेस घेतलेत भरपूर. आता मी हे काम बंद केले. हे जे कॉर्चेटचे फ्लावर्स आहेत हे पण मी बनवलेत हाताने. हे पहा, मुलांचं सगळं आवरायला मला खूप वेळ जातो.
हे जरा दाखवा, ही माझ्या मोठ्या मुलाची क्रिएटिव्हिटी आहे सगळी. हे असं काहीतरी करत असतो. बिलीव्ह इन युअर सेल्फ. नेक्स्ट टॉपर. करण्यासाठी खूप टेन्शनवालं काम आहे, कारण जर एरिया कमी असेल तर आम्ही एक्स्ट्राचे फर्निचर नाही भरू शकत त्याच्यामध्ये. आपल्याला जितकं लागणाऱ्या गोष्टी आहेत तितक्याच भराव्या लागतात आणि त्याही व्यवस्थित ठेवाव्या लागतात, नाही तर घरात पूर्ण अडचण होते. जी लोक फ्लॅटमध्ये राहतात त्यांना बरोबर माहिती असेल की काय प्रॉब्लेम होतात. गावाकडची घरं किंवा सेपरेट बांधलेली जी घरं असतात त्यांना खूप छान जागा असते, अंगण असते, झाडं लावण्यासाठी छान छान जागा असतात. पण आम्हाला तसं नसतं. आम्हाला ह्या 4 भिंतीच्या बाहेर गेल्यानंतर आमचा एरिया संपला. झाडं जरी लावायची असतील तरी ग्रिलमध्ये जी जागा शिल्लक असते त्याच्यामध्ये फक्त आपण कुंड्या ठेवू शकतो, या व्यतिरिक्त आपण काहीही करू शकत नाही. त्यामुळे जमीन घेऊन बांधलेले घर मला नेहमी आवडतं. हे सर्व माझ्या मिस्टरांना आर्मीमध्ये असताना मिळालेले मोमेंटोचा कॉर्नर आहे हा. त्याच्यासाठी आम्ही एक सेपरेट सेल्फ बनवून घेतले आणि त्याच्यामध्येच आम्ही सगळं एकत्र ठेवले. हे असं काय हा पसारा करून ठेवला सगळा? भाकरी करताना हा एवढा पसारा होतोच. सगळं घाण होतं. जेवढं स्वच्छता झालेली असते त्याच्यापेक्षा जास्त घाण होतं सगळं. आता परत सगळं साफ करावं लागणार आहे. आता मग दुसरं काय काम आहे मला, तेच करायचं. रात्रीच्या जेवणानंतर आता आम्ही शतपावलीसाठी निघलो होतो आणि त्याचबरोबर हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कॉमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.